रंगभूमीच्या आदरणीय बाई, अर्थातच मराठी रंगभूमीचा दीपस्तंभ हरपला. रंगभूमीच्या सुवर्ण काळाचा केवळ साक्षीदारच नाही, तर त्यामध्ये अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका अशी विजया मेहता यांची ओळख होती. नंतरच्या काळात नावारूपास आलेल्या अनेक अभिनेते अभिनेत्रींना विजयाबाईंचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले. विजयाबाई केवळ 23 वर्षाच्या असताना विजय तेंडुलकरांनी त्यांना आदरापोटी बाई ही पदवी बहाल केली. हीच पदवी पुढे 6 दशकाहून अधिक काळ त्यांची खरी ओळख झाली. विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा, गुजरात येथे सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात दत्तात्रय आणि भुराबाई जयवंत या दाम्पत्यापोटी झाला. वडील दत्तात्रय जयवंत हे थिओसॉफिकल सोसायटीमध्ये कार्यरत होते. मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदी मर्झबान यांच्याकडून नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतले. पुढे त्यांचे आडनाव खोटे झाले आणि नंतर मेहता. त्यांचा पहिला विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे पुत्र हरीन खोटे यांच्याशी झाला होता. हरीन यांचे अल्पवयातच निधन झाले, तेव्हा त्यांना 2 लहान मुले होती. त्यानंतर त्यांनी रंगकर्मी फारुख मेहता यांच्याशी विवाह केला. फारुख मेहता हे 6 दशकांच्या कारकिर्दीत 30हून अधिक इंग्रजी नाटकात झळकलेले अभिनेते दिग्दर्शक होते. त्यांचे जून 2023 मध्ये निधन झाले. या दाम्पत्याची कन्या म्हणजे अनाहिता ओबेरॉय. रंगायन आणि प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. रंगायनच्या स्थापनेसाठी विजयाबाईंना इब्राहिम अलकाजी, दुर्गा खोटे, गणपतराव बोडस अशा अनेक ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी रंगायन संस्थेची स्थापना केली, ज्यांनी मराठी भाषेत प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरू केली. रंगायन तर्फे त्यांनी मॅक्झिम गॉर्की लिखित मदर, आई, गोनी दांडेकर लिखित शितू, आयनेस्को लिखित खुर्च्या, विजय तेंडुलकर लिखित मादी आणि मी जिंकलो मी हरलो, श्रीना पेंडसे लिखित यशोदा, तसेच चित्र खानोलकर लिखित 1-0 बाजीराव अशी अनेक विविध शैलीची नाटके सादर केली. आंतरराष्ट्रीय रंगभूमी आणि ब्रेख्तचे मराठीकरण, द कॉकेशियन चॉक सर्कल, अजब न्याय वर्तुळाचा आणि आयोनेस्कोच्या नाटकांच्या रूपांतराने त्यांनी बर्टोल्ड ब्रेख्त यांना मराठी रंगभूमीवर देखील आणले. त्यांची गाजलेली नाटके श्रीमंत, मादी, 1-0 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, पुरुष, बॅरिस्टर, महासागर, हमीदाबाईंची कोठी, वाडा, चिरेबंदी, हयवदन, सावित्री ही त्यांची लक्षणीय नाटके एकांकिका होत. अनिल बर्वे लिखित हमीदाबाईची कोठी या नाटकात नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, भारती अचरेकर आणि स्वतः विजयाबाई असा कलाकारांचा संच होता. या सर्वांच्या उत्कट अभिनयाने हे नाटक रसिकांच्या स्मृतीत कायमचेच कोरले गेले. असा हा मराठी रंगभूमीचा दिग्गज दीपस्तंभ हरवला. ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांचे मंगळवारी रात्री मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षाच्या